नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत अशा ठिकाणी जिकडे 21 गरम पाण्याची कुंड आहेत आणि ते गरम पाणी कधीही थंड होत नाही. त्याचसोबत आपण बघितलं आहे वज्रेश्वरी देवीमधील काही ऐतिहासिक माहिती आणि ती माहिती तुम्हाला मी आधीच व्हिडिओमध्ये दिली आहे. परंपरेनुसार म्हटलं जातं की या कुंडामध्ये वज्रेश्वरी देवीने मारलेल्या राक्षसांचे रक्त आहे. त्याचसोबत आपल्याला बघायला भेटलं आहे हनुमानाची मोठी मूर्ती. तर चला आपण सुरुवात करूया. वज्रेश्वरीपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या गरम पाण्याची कुंडाकडे येण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी विरार स्टेशनला यावं लागेल. तिकडून तुम्हाला विरार बस स्टॉपवरून बस मिळेल, ते तुम्हाला डायरेक्ट वज्रेश्वरीला सोडेल. विरार ते वज्रेश्वरी येण्यासाठी तुम्हाला पर पर्सन 50 रुपीज तिकीट आहे. बसमधून उतरता तुम्हाला श्री वज्रेश्वरी मंदिराचे दर्शन होतील. सभागृहातून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला श्री वज्रेश्वरी यांचे दर्शन करण्यात भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला मंदिराच्या बाहेर काळ्या दगडामध्ये असलेले शिवलिंग बघायला भेटेल. सोबत तुम्हाला ऐतिहासिक वस्तू सुद्धा बघायला भेटेल. त्याचसोबत मंदिरातून बाहेर आलो तुम्हाला तिकडची फेवरेट मिसळपाव सुद्धा खायला भेटेल. वज्रेश्वरीपासून निघाल्यावरती 1 किलोमीटर अंतरावर तुम्हाला गरम पाण्याचे 21 कुंड बघायला भेटतात. पण त्याआधी तुम्हाला मध्ये लागणारे तानसी नदीच्या वातावरण असलेले हे सुंदर असं वातावरण बघायला भेटतं. गरम पाण्याचे कुंड जितकंच गरम आहे त्यापेक्षा जास्त तानसी नदीच्या पाण्याचं पाणी हे थंड आहे आणि किनाऱ्यावरती साईबाबाचं मंदिर या वातावरणाला अजून सुंदर करतं. इकडे येणार हर टुरिझम इकडे स्नान केल्याशिवाय परत घरी जात नाही. आता पण त्या गावामध्ये आलो तिथून आपल्या डाव्या हाताला वळल्यावरती आपल्याला 21 गरम पाण्याची कुंड बघायला भेटते. पण डाव्या हाताला वळतात तुम्हाला एक मंदिर दिसेल. त्या मंदिरामध्ये असलेली मोठी हनुमानची मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल. या हनुमानच्या मंदिराच्या बाजूला तुम्हाला शिवजीचे मंदिर बघायला भेटेल. ते आपण पुढे बघूया. हनुमानच्या मंदिराच्या बाजूला आल्यावर तुम्हाला 3 गरम पाण्याची कुंड दिसतील. त्यासमोर तुम्हाला असलेलं एक मंदिर बघायला भेटेल. ते मंदिर म्हणजे शिवजीचं मंदिर आहे. असं म्हटलं की हे गरम पाणी अजूनही कधी थंड झालं नाही. गरम पाण्याच्या कुंडासमोर असलेलं हे मंदिर म्हणजे शिवजीचं मंदिर त्या वातावरणाला अजून सुंदर आणि रमणीय बनवतं. मंदिरामध्ये एंट्री करता तुम्हाला नंदीदेव दिसतील आणि पुढे आतमध्ये गेल्यावर तुम्हाला त्रिशूळ आणि मंदिराच्या मध्यभागी असलेले शिवलिंग तुम्हाला बघायला भेटेल. त्याचबरोबर शिवलिंगच्या मागच्या बाजूला तुम्हाला एका कोणामध्ये श्रीकृष्णाचे रूप बघायला भेटेल. त्यानंतर रेणुका देवीचे रूप बघायला सुद्धा भेटेल. त्याचबरोबर असलेले मध्ये त्रिशूळाचे रूप सुद्धा बघायला भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला मंदिराच्या बाह्य भागामध्ये हनुमानाचे रूप आणि ग्रामदेवताचे रूप बघायला भेटेल. तर चला मित्रांनो, इकडे येणारे हर टुरिझम या गरम पाण्याच्या कुंडामध्ये स्नान केल्याशिवाय परत जात नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. याआधी मी एक व्हिडिओ टाकला आहे तो नक्की बघा.